शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे। आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। एकंदरीत 3 ते 4 योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अनुदान, पीक विमा व कर्जमाफी संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। संपूर्ण बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। 73,000 शेतकऱ्यांना मिळणार भरपाई, 103 कोटी रुपये झाले मंजूर। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झाले होते प्रचंड नुकसान। आता जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये जानेवारी ते मे 2024 या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने निधी मंजूर केलेला आहे। त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल या 3 महिन्यांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या 73,000 शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी 103 कोटी 34,73,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। आणि या शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आता मदत मिळण्यास देखील सुरुवात झालेली आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील आपण बातमी पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। ई-केवायसी अभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले, निधीसाठी तत्काळ ई-केवायसी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान। सध्या जर पाहायला गेलं तर सन 2022 पासून सर्व थकीत नुकसान भरपाईसह दुष्काळाची रक्कम शासनातर्फे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येत आहे। मात्र अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। जे शेतकरी ई-केवायसी करणार आहेत तसेच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होणार आहे। अवकाळी पावसाचा 9,420 शेतकऱ्यांना बसला होता तडाखा, 10 कोटी 39 लाख निधीची तरतूद, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे। फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते। एकूण 4,051 हेक्टर क्षेत्राची हानी झाली। या नुकसानीसाठी 10 कोटी 39 लाख 26,298 रुपयांचा अपेक्षित निधी मंजूर करण्यात आलेला आहे। यामुळे भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लाखनी आणि लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका व जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत। अवकाळी पावसाचा 9,420 शेतकऱ्यांना बसला होता तडाखा, 10 कोटी 39 लाख निधीची तरतूद, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे। फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते। एकूण 4,051 हेक्टर क्षेत्राची हानी झाली। या नुकसानीसाठी 10 कोटी 39 लाख 26,298 रुपयांचा अपेक्षित निधी मंजूर करण्यात आलेला आहे। यामुळे भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लाखनी आणि लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका व जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत। शेतकरी लाडका, जिल्ह्यात 3,45,000 शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा, नमोचा 4था हप्ता, ई-केवायसी आधार लिंक केलेल्या शेतकऱ्यांना लाभ। आता जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणीनंतर आता शेतकरी लाडका झाला असून राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 4था हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे। ई-केवायसी व आधार लिंकिंग केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्येकी 2,000 रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। शेतकरी कर्जमुक्तीसाठी आंदोलन करणार, मनोज जरांगे यांची माहिती। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी येत्या 5 सप्टेंबर पासून आंदोलन करण्यात येणार आहे। त्यासाठी राज्यभरामध्ये घोंगडी बैठकांचे आयोजन केले असल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सांगितले आहे। त्यानुसार आता लवकरच शेतकरी कर्जमुक्तीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे पाहायला मिळत आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी। राज्यात विक्रमी 7,149 कोटींची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर, गतवर्ष 2023-24 मधील रक्कम जमा करण्यास विमा कंपन्यांकडून सुरुवात। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी म्हणावी लागेल। राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना
पीक विमा नुकसान भरपाई पोटी सुमारे 7,149 कोटी 28,80,000 रुपये इतके विमा रक्कम मंजूर झालेले आहे। त्यातून आज अखेर 3,965 कोटी 31,51,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत, तर उर्वरित 3,183 कोटी 97,29,000 रुपयांचे वितरणाचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे। तुरीच्या दरामध्ये चढ उतार सुरूच, शेतकरी चिंतेत, बाजारामध्ये आवकही घटली। सध्या जर पाहायला गेलं तर मागील काही दिवस बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरामध्ये चढ उतार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मात्र तुरीच्या दरामध्ये काहीशी सुधारणा झाल्याची लिलावातील आकडेवारीतून दिसले। त्यामुळे तूर साठवणूक ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या आशा उंचावलेल्या आहेत। बाजारामध्ये तुरीची आवक मात्र अत्यंत कमी असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। लाडका शेतकरी योजना, मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा। आता जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या शेतकरी योजनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे। त्यानुसार आता लाडक्या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळू शकतो असे सांगण्यात येत आहे। लागवड क्षेत्र उत्पादकता कमी तरी कापूस दर दबावात राहण्याची शक्यता, शेती प्रश्नाचे ज्येष्ठ अभ्यासक यांचा अंदाज। आता जर पाहायला गेलं तर लागवड क्षेत्रामध्ये घट, त्याचबरोबर संततधार पावसामुळे पिकावर कीड रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे कापसाची उत्पादकता देखील कमी होणार अशी स्थिती आहे। मात्र त्यानंतर देखील अमेरिकन बाजारामध्ये कापूस दर दबावात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। भारतीय बाजारामध्ये देखील दर 6,500 रुपयांपर्यंत राहण्याची शक्यता शेती प्रश्नाचे ज्येष्ठ अभ्यासक यांनी व्यक्त केली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 50,000 रुपयांची रक्कम जमा होण्यास सुरुवात। आता जर पाहायला गेलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य सरकारने कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे। त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता 50,000 रुपयांची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळणार आहे। 5 लाख टन कांदा नाफेडच्या गोदामामध्ये, महागाई रोखण्यासाठी विक्री करण्याची मागणी। सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याचे भाव वाढू लागलेले आहेत। ही भाव वाढ नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी केंद्र शासनाने साठवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढावा अशी मागणी सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी केली असल्याचे पाहायला मिळत आहे। मात्र नाफेडने कांदा विक्रीसाठी जर काढला तर शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळणार नसल्याची स्थिती आहे। पीक विमा रक्कम रोखणे कायद्याने गुन्हा आहे, पीक विमा अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे निर्देश। सध्या जर पाहायला गेलं तर सर्व पात्र शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे त्वरित देण्याबाबतची कारवाई करावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत। पीक विमा रक्कम रोखणे हे कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होऊ शकते। परळी वैजनाथ कृषी महोत्सव, तांत्रिक मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना मिळाला समृद्धीचा नवा मार्ग। जर पाहायला गेलं तर सध्या बीड येथील परळी वैजनाथ येथे कृषी महोत्सव सुरू आहे, त्याला राज्यातील शेतकरी चांगला प्रतिसाद देत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना समृद्धीचा नवा मार्ग मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। तसेच यामधून शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली असल्याचे देखील पाहायला मिळाले। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना कार्यवाही प्रगतीपथावर, जिल्ह्यातील 11,88,000 शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे 1,129 कोटी रुपये। सध्या जर पाहायला गेलं तर पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेतून शिर्डी येथील 11,88,000 शेतकऱ्यांना 1,129 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही रक्कम वितरित करण्याची कार्यवाही लवकरच सुरू होणार असून आतापर्यंत 264 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। व शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी पाहणार आहोत। त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। पीक विम्यासाठी 3 सप्टेंबर पर्यंत करा तक्रारी, खासदार अशोकराव चव्हाण यांच्या भेटीनंतर जिल्हाधिकारी यांचे आव्हान। जर पाहायला गेलं तर माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत। पीक विमा भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांनी 3 सप्टेंबर पर्यंत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारी कराव्यात असे आवाहन करण्यात आलेले आहे। स्वयंपाकातील फोडणीची टेस्ट गेली, लसणाचा दर 300च्या वर पोहोचला। सध्या जर पाहायला गेलं तर रोजच्या आमटी भाजीला स्वादाची फोडणी देणारा लसूण महागला असून
1 किलोचा दर 300 रुपयापर्यंत गेला आहे. लसणाचे दर वाढल्याने सर्वसामान्य माणसांच्या तोंडाचे पाणी पळाले असल्याचे चित्र आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील. धन्यवाद.